मला जेव्हा भक्तगण घरी आमंत्रित करतात खूप आनंद होतो. थाटामाटामध्ये माझे स्वागत केले जाते. भक्तांच्या घरचे ते 1.5 दिवस किंवा 5 दिवस किंवा मग ते 10 दिवस कुठे निघून जातात कळतच नाही. मग येतो माझ्या विसर्जनाचा दिवस. तो पण मोठ्या थाटामाटात साजरा होतो. मात्र मला विसर्जित करताना जवळची नदी नाला निवडतात. मग त्याच्यामध्ये कितीही घाण असली तरी मला विसर्जित करतात. मला पडलेला एकच प्रश्न असतो, ज्या नाल्यामध्ये नदीमध्ये मला विसर्जित करतात त्याच्यामध्ये तुम्ही आंघोळ करू शकता का? माझ्या तर लक्षातच येत नाही. 10 दिवसाची ती आराधना सत्य असते की शेवटच्या दिवशी तुमच्याकडून झालेली कळत न कळत अवहेलना सत्य आहे. मला त्या नदी नाल्यात नाही तर तुमच्या घरीच छोट्या मोठ्या भांड्यात पाणी घेऊन विसर्जित करा. त्या राहिलेल्या मातीमध्ये एखादं रोपटं फुलवा. हीच माझ्या भाविकांना विनंती आहे. ही बाप्पांची विनंती सर्वांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता आपली. आणि याच्यामधून थोडा जरी बदल झाला तर तीच खूप मोठी आपल्या बाप्पाची आराधना ठरेल. कारण त्यांचं हे रूप बघवत नाही, त्यांची ही अवहेलना बघवत नाही. म्हणून घरीच विसर्जन करण्याचा निर्णय घेऊ आणि सर्व मिळून आपल्या बाप्पाला छान विदा करू. हीच आपल्या बाप्पाला आपली सर्वात मोठी